ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता 1ली ते 8वी हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतोय। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षा, इयत्ता 5वी नवोदय प्रवेश परीक्षा तसेच इयत्ता 5वीमधील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा सरासरी या घटकावरील काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत। मला नक्की खात्री आहे आपणा सर्वांना ती नक्की आवडतील। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी कृपया सबस्क्राईब करा। प्रश्न वाचतोय पहा मी। प्रश्न पहिला, 3 अंकी, 4 अंकी व 5 अंकी लहानात लहान संख्येची सरासरी किती? आता सरासरी या घटकावरची उदाहरणं सोडवत असताना आपल्याला या सूत्राचा वापर करायचा आहे। सर्व उदाहरणं या सूत्रावर सुटत आहेत पहा। ज्या विद्यार्थ्यांना हे सूत्र माहीत नाही त्यांनी लिहून घ्या। सरासरी बरोबर दिलेल्या घटकांची बेरीज छेद एकूण घटक, दिलेले एकूण घटक, दिलेले एकूण घटक या सूत्राचा वापर करून आपल्याला या व्हिडिओमधील सर्व उदाहरणं सोडवायची आहेत। पहा आपल्याला काय विचारले त्यांनी आता उदाहरणाकडे वळूया। 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी लहानात लहान संख्या। 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे पहा? 100। 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? 1000 आणि 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000 आहे। यांची बेरीज करा त्यांनी दिलेल्या सूत्राप्रमाणे। 0 0 1 1 1 11,100 आपल्या सरासरी काढायचे। म्हणजे सरासरी बरोबर दिलेल्या घटकांची बेरीज म्हणजे 100 1000 10,000ची बेरीज किती आली पहा? 11,100 भागिले एकूण घटक किती आहेत? 3 अंकी 1, 4 अंकी 2 आणि 5 अंकी 3 भागिले 3 करा। किती येईल पहा? 3 एके 3, 3 त्रिक 9, खाली राहिले 2, वरतून घेतले 1, 3 7 21, 3 0 0, 3 0 0, 3700 यांची सरासरी आली। किती नंबर पर्याय बरोबर आहे पहा? पर्याय क्रमांक ए बरोबर आहे। आपल्याला याच सूत्राचा वापर करून सर्व उदाहरणं सोडवायची आहेत। लक्ष सर्वांच्या। प्रश्न दुसरा वाचतोय पहा मी। 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 37 दिली आपल्याला। तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती असा प्रश्न विचारला आहे। ए पर्याय आहे 29, बी आहे 35, सी पर्याय 31 आहे आणि डी पर्याय 33 आहे। आता हे उदाहरण थोडंसं समजून घेऊया आपण। हे उदाहरण सोडत असताना आपल्याला कोणत्या सूत्राची आवश्यकता भासणार नाही आहे। सरासरी म्हणजे काय? तर त्या सर्व संख्येची मध्यभागी असणारी संख्या, मिडलची संख्या। मग जर आपण 37 ही संख्या जर मिडल घेतली तर 7 क्रमवार विषम संख्येमध्ये पहा ही मधली संख्या। याचा अर्थ काय झाला? या 37च्या उजवीकडे 3 संख्या आहेत आणि डावीकडे 3 संख्या आहेत, विषम संख्या आहेत। मग 37 नंतर 39, 41 आणि 43 आणि या 37च्या डावीकडच्या म्हणजे 37च्या आधीच्या संख्या कोणत्या आहेत पहा? 35, 33 आणि 31। बा एकूण संख्या किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 7 क्रमवार आहेत। 31, 33, 35, 37, 39, 41, 43 या 7 क्रमवार संख्या आहेत आणि त्यांची सरासरी म्हणजे ती मध्यभागी असणारी संख्या असते। या ठिकाणी पहा 37 ही याची मिडलची संख्या आहे, मध्यभागी संख्या आहे म्हणजे सरासरी आहे। आपण जर या सर्वांची बेरीज केली आणि भागिले 7 जरी केलं तर आपलं उत्तर 37 येणार आहे। तुम्ही करून पाहू शकता। आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलं आहे तर सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान संख्या आपले उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 31 ही सर्वात लहान संख्या आहे। लक्ष सर्वांच्या पहा खूप सोपं उदाहरण आहे। या ठिकाणी सूत्राचा वापर करण्याची आवश्यकता नाही आहे, फक्त थोडंसं समजून घ्यायचं आहे आपल्याला। प्रश्न क्रमांक 3 वाचतोय पहा मी। प्रश्न क्रमांक 3, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 12.5 वर्ष आहे। वर्ग शिक्षकासह सर्वांचे सरासरी वय 13 वर्ष झाल्यास वर्ग शिक्षकाचे वय किती आहे? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सरासरीवरचा। आता 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय दिलेलं आहे 12.5 वर्ष आहे। तर या 40 विद्यार्थ्यांचे जर सरासरी वय 12.5 वर्ष असेल तर 40 विद्यार्थ्यांचं एकूण वय आपल्याला काढता येईल। कसं काढावं लागेल पहा? मग या सूत्रामध्येच आपण टाकूया सरासरी बरोबर विद्यार्थ्यांचे एकूण वयांची बेरीज x मानूया भागिले किती विद्यार्थी आहेत? सरासरी आपली 12.5 आहे, या ठिकाणी 12.5 झालं आणि 40 एकूण विद्यार्थी 40 आहेत। मग x बरोबर आपण काय म्हटलं होतं? त्या 40 विद्यार्थ्यांचे एकूण वय
मग 40 गुणिले 12.5. एक्स बरोबर ह्या शून्य बाजूला ठेवूया. 4 पंचे 20 हातचे 2 बार चूक 48 48 आणि 1 49 2 हातचे 50 आलं. 1 इथं आलं म्हणजे एक्स बरोबर 500 आलं. म्हणजे त्या 40 विद्यार्थ्यांचं एकूण वर्षांची बेरीज एकूण वय हे 500 वर्ष आलं. इथपर्यंत काय अडचण नाही. पहा आता आपल्याला काय म्हटलं त्यांनी, वर्ग शिक्षकांचे वय त्यात मिसळलं की वय सरासरी 13 होते. मग सरासरी 13 आहे. 13 बरोबर एक्स छेद एकूण किती झाले बघा, हे 40 आणि शिक्षक 41 झाले. मग एक्स बरोबर 41 गुणिले 13. एक्स बरोबर 13 1 13 हातचे 1 13 52 आणि 1 53. शिक्षकाचं वय धरून म्हणजे 40 विद्यार्थ्यांचं वय अधिक शिक्षकाचं वय बरोबर 533 वर्ष वय झालं. आता पहा 40 विद्यार्थ्यांचं वय किती आहे, वयांची बेरीज आहे 500 वर्ष आणि 41 म्हणजे शिक्षकाचं वय मिळवलं की त्यांचं वयाची बेरीज किती झाली 533 वर्ष. म्हणजे 500वरनं जे 533 होत आहे, जे वाढलेलं वय आहे किती वाढलं आहे पहा, 533 वजा 533 वर्ष, हे 33 वर्ष त्या शिक्षकांचं वय आलं. किती नंबर पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1 आहे. लक्षात सर्वांच्या. या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. नवोदयमध्ये, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये किंवा मंथन एक्झाममध्ये, BDS एक्झाममध्ये या पद्धतीची उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. प्रश्न क्रमांक 4 असतोय पहा, राजूने 7 करंड्यामध्ये सरासरी 35 आंबे भरले होते. पहिल्या 3 करंड्यात सरासरी 40 आंबे भरले व शेवटच्या 3 करंड्यामध्ये सरासरी 28 आंबे भरले होते. तर चौथ्या करंडीत त्याने किती आंबे भरले होते? ए पर्याय आहे 30, बी आहे 42, सी आहे 41 आणि डी आहे 52. आपल्याला काय दिलं आहे पहा, 7 करंड्यामध्ये असलेले एकूण आंब्यांची सरासरी दिले. त्यानंतर पहिल्या 3 करंड्यामध्ये असलेल्या आंब्यांची सरासरी दिले आणि शेवटच्या 3 करंड्यामध्ये असलेल्या आंब्याची सरासरी दिले आणि आपल्याला चौथ्या करंड्यामध्ये असलेले आंबे काढायचे आहेत. पहा एकूण आंबे आपल्याला काढता येतील. 7 करंड्यामध्ये सरासरी 35 आंबे आहेत म्हणजे 35 गुणिले 7. 7 5 35 हातचे 3 7 1 21 21 आणि 3 24 म्हणजे 245 आंबे, एकूण 245 आंबे. या 245 आंब्यापैकी पहिल्या 3 करंड्यामध्ये सरासरी 40 आंबे भरलेत. म्हणजे पहिल्या 3 करंड्यामध्ये किती भरलेत पहा, 40 गुणिले 3 3 0 0 4 3 12 120 आंबे भरले. आणि शेवटच्या 3 करंड्यामध्ये सरासरी 28 आंबे आहेत म्हणजे 28 गुणिले 3 8 3 24 हातचे 2 3 2 6 6 2 8 84 आंबे भरले. आपल्याला विचारलेलं आहे चौथ्या करंडीतले आंबे किती. पहिल्या 3 करंडीमध्ये 120 आहेत, शेवटच्या 3 करंडीमध्ये 84 आंबे आहेत. तर मग ह्या 6 करंड्यामध्ये किती झाले, तर 120 अधिक 84 4 8 2 10 हातचे 1 1 2 204 आंबे झाले. एकूण आंबे आपल्याकडे 245, 6 करंड्यामध्ये 204 आहेत. मग 245 वजा 204 करा. 5 मधून 4 गेले 1, 4 मधून 0 गेले 4 0. जे चौथ्या करंडीत जे आंबे संख्या आहे ती आहे 41. पर्याय क्रमांक किती आहे पहा, पर्याय क्रमांक सी आहे. या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. सुरुवातीला एकूण आंबे काढायचे, त्यानंतर पहिल्या 3 करंडीमध्ये असणारे आंबे, नंतर शेवटच्या 3 करंडीमध्ये असलेले आंबे आणि या दोन्हीची बेरीज करून एकूण आंब्यातून वजा केली की आपल्याला चौथ्या करंडीत असलेले आंब्यांची संख्या निघणार आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 5 वाचतोय पहा, 12च्या पटीतील पहिल्या 5 संख्यांची सरासरी किती आहे? काय दिले आपल्याला, 12ची पट आहे आणि पहिल्या 5 संख्येची सरासरी दिलेली आहे. आता 12ची पट आहे, 12ची पटीतल्या पहिल्या 5 संख्या म्हणजे कोणत्या आहेत पहा, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48 आणि 12 5 60. या 12च्या पटीतील पहिल्या 5 संख्या आहेत आणि या 5 संख्येची सरासरी काढायची आहे. सरासरी बरोबर या सर्व संख्यांची बेरीज करायची आपल्याला आणि भागिले 5 करायचं आहे. मग विषम संख्या आहेत, विषम संख्या म्हणजे 1 2 3 4 5 संख्या आहेत, क्रमानं आहेत, पटीमध्ये आहेत आणि 5 संख्यांची सरासरी काढायची आहे. तर त्यांची जी मिडलची संख्या आहे ती त्याची सरासरी असते. आपल्या ठिकाणी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार काही करावं लागत नाही आहे. बघा याची सरासरी आली 36. पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 6 पहा, 81 ते 90 दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची सरासरी किती आहे? बघा 81 ते 90च्या दरम्यान जी मूळ संख्या आहे त्यांची सरासरी काढायची. आता 81 ते 90 या दरम्यान 2 मूळ संख्या आहेत, कोणत्या आहेत पहा, पहिली 83 आहे
आणि दुसरी आहे 89. मग 83 आणि 89 यांची बेरीज किती आली पहा. यांची बेरीज करा. 9 3 12 हातचे 1 8 8 16 16 1 17 172 आली बेरीज. 172ला एकूण संख्या 2 होत्या म्हणून 2ने भागा. बे एक बे 8 16 1 बेसख 12 86. तर या दोन संख्यांची सरासरी आली 86. पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. खूप सोप्या पद्धतीनं आपल्याला सरासरी काढता येते. सरासरीची उदाहरणं सोडवता येतात. फक्त थोडंसं आपण काळजीपूर्वक सोडवलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 7 पहा. 1 ते 20 संख्यांची सरासरी खालीलपैकी किती आहे. आपल्याला 1 ते 20 या क्रमाने येणाऱ्या संख्यांची सरासरी विचारलेली आहे. पहा 1 ते 20 सरासरी. मग क्रमाने असतील 1 पासून जर सुरुवात असेल तर पहिली 1 अधिक 20 करा आणि याला भागिले 2 करा. पहिली संख्या अधिक शेवट संख्या भागिले 2. 20 आणि 1 21 21 भागिले 2 बे एक बे बे 0 0 आणि बे 5 10 दशांशचिन्ह देऊन म्हणजे 10.5 त्याची सरासरी येते. आपण जर 1 ते 20 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज केली आणि त्याला भागिले 20 केलं तरी आपलं उत्तर हे 10.5 येणार. तुम्ही करून पाहू शकता. या पद्धतीनं आपण हे उदाहरण कमी वेळेमध्ये सोडवू शकतोय. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 8 पहा. 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 36 आहे. त्या सर्व संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसरी संख्या कोणती येईल. आपल्याला सुरुवातीला या उदाहरणामध्ये काय काढून घ्यावं लागेल. ज्या क्रमवार 7 समसंख्या येत्या त्या कोणत्या आहेत की ज्यांची सरासरी 36 येते हे आपल्याला सुरुवातीला काढून घ्यावं लागेल. पहा आपण पूर्वीच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं सरासरी म्हणजे काय तर मध्यभागी असणारी संख्या आहे. जर 7 संख्यामध्ये 36 ही मध्यभागी असणारी संख्या असेल समसंख्येमध्ये तर पहा याच्या 36च्या उजवीकडे 3 समसंख्या असणार आहेत क्रमवार आणि डावीकडे 3 असणार आहेत. याचा अर्थ पहा 38 40 42 आणि 36च्या डावीकडे 34 32 आणि 30. 1 2 3 4 5 6 7 क्रमवार समसंख्या झाल्या आणि यांची जरी तुम्ही सरासरी काढली तर इथं 36 येणार आहे. या पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे. आपल्याला इथं उदाहरण संपत नाही आपलं. आपल्याला काय दिलं आहे पहा विचारले काय तर उतरत्या क्रमाने मांडायचं. उतरत्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या सुरुवातीला त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मग उतरत्या क्रमाने जर मांडलं तर ही 1 नंबरला येणार आहे 2 नंबरला 40 येणार आहे. किती नंबर पर्याय पहा 2 नंबरचीच विचारले आपल्याला. तर दुसऱ्या क्रमांकावर कोणती संख्या येईल. पर्याय क्रमांक 1 ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 9 पहा. 40 मुलांचे सरासरी वजन 45 किलोग्रॅम आहे. जर त्यातील 5 मुले कमी केल्यास त्या सरासरी वजनात 0.4 किलोग्रॅमचा फरक पडतो. तर या मुलांचे वजन किती. या म्हणजे या 5 मुलांचं वजन किती असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे. पहा 40 मुलांचे सरासरी वजन किती दिले आपल्याला त्यांनी. 40 मुलांचे सरासरी वजन 45 किलोग्रॅम दिले. मग आपण या 40 मुलांचे एकूण वजन काढू शकतो. 45 गुणिले 40 करा किंवा 40 गुणिले 45 करा. 0 4 25 हातचे 2 4 इंच 16 16 2 18 1800 किलो हे 40 मुलांचं वजन आलं. आता काय केलं पहा त्यातनं 5 मुलं कमी केलेत म्हणजे 40मधून 5 मुलं कमी केली म्हणजे 35 मुलं आणि या 35 मुलांचं सरासरी वजन आपल्याला काढायचं आहे तर 0.4चा फरक पडतोय म्हणजे 45मधून आपल्याला किती वजा करावं लागेल 0.4 हे वजा करावं लागेल. उसना घ्या 4 10 6 4 4 तर 40मधून 5 मुलं कमी केली म्हणजे 35 मुलांचं सरासरी वजन 44.6 आलं. तर आता मग या 35 मुलांचं एकूण वजन किती आहे तर हे काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल पहा 44.6 गुणिले 35. 5ने गुणा 35चा पाडा येत नाही आपल्याला 5ने गुणा 6 पंचे 30 0 हातचे 3 5 चोक 20 आणि 3 23 हातचे 2 5 चोक 20 20 आणि 2 22 दशकाचा 0 द्या. 6 त्रिक 18 हातचे 1 4 त्रिक 12 आणि 1 13 हातचे 1 4 त्रिक 12 आणि 1 13 यांची बेरीज करा. 0 8 आणि 3 11 3 2 5 आणि 1 6 3 आणि 2 5 1 दशांश चिन्ह उजवीकडून एक घर सरकून द्यायचं आहे आपल्याला म्हणजे या 35 मुलांच्या वजनाला 1561 kg. आता 40 मुलांचं वजन होतं 1800 35 मुलांचं वजन आलं आहे 1561. तर आता जे कमी झालेलं वजन आहे ते वजन कुणाचं असणार आहे तर त्या 5 मुलांचं वजन असणार आहे. मग ह्या 5 मुलांचं वजन काढायचं असेल तर आपल्याला 1800मधून 1561 हे वजा करावं लागेल. 7 10 9 10
10तून 1 गेले 9, 9मधून 6 गेले 3, 7मधून 5 गेले 2, 0, 239 kg त्या 5 मुलांचं वजन आलं. किती नंबर पर्याय पहा, पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. या पद्धतीनं आपल्या नवोदयमध्ये विचारलं जाऊ शकतं. स्कॉलरशिपमध्ये, मंथन परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 10 पहा. 7 संख्येची सरासरी 75 आहे. 8वी संख्या जर 83 असल्यास तर सर्व संख्येची सरासरी किती असेल? पहा काय दिले आपल्याला, 7 संख्येची सरासरी दिले, सरासरी 75 आहे. मग या 75वरून आपल्या 7 संख्येची एकूण बेरीज काढता येईल. तर 75 गुणिले 7, 7 5 35, 7 3, 7 7 49, 49 आणि 3 52, 525 आलं. म्हणजे 7 संख्येची सरासरी 75 असेल तर त्यांची बेरीज 525 असेल. आता 8वी संख्या 83 आहे, तर मग काय करा, 83 याच्यामध्ये मिळवा, अधिक 83, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10 चेक, 608 त्यांची बेरीज आली. मग 608ची सरासरी आपल्याला काढायची. 608 भागिले इथं 8 करावं लागेल, कारण एकूण 8 संख्या आहे त्या. 8ने भागा, 8 7 56, 60मधून 56 गेले, 4 आले, 8 6 48, तर त्या 8 संख्येची सरासरी 76 आली. पर्याय क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. या पद्धतीनं आपण हे उदाहरण सोडवू शकतोय. प्रश्न क्रमांक 11 पहा. 11 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी किती आहे? 11 ते 20 मध्ये कोणकोणते विषम संख्या आहेत ते आपण काढून घेऊया सुरुवातीला. 11 ते 20 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची सरासरी विचारलेली आहे. पहा 11 ते 20 म्हणलं 11ला 15 धरायचं आपल्याला. 11, 13, 15, 17 आणि 19. आता पहा यांची सरासरी करायची असेल तर 11 अधिक 13 अधिक 15 अधिक 17 अधिक 19 हे करावं लागेल. आता आणि भागिले आपल्याला 5 करावं लागेल. परंतु जर आपण या संख्येकडे निरीक्षण केलं तर ह्या क्रमाने येणाऱ्या 2च्या टप्प्याने येणाऱ्या संख्येत आणि विषम संख्येत, विषम म्हणजे 1 2 3 4 5 संख्येत, म्हणजे याची मिडलची जी संख्या आहे 15 ही याची सरासरी असणार आहे. पर्याय क्रमांक बी. आपण सोडून पाहूया. 11 अधिक 13 अधिक 15 अधिक 17 अधिक 19 यांची बेरीज किती आली बा? 19 आणि 11 30, 13 आणि 17 30 अधिक 15 या पद्धतीने आपण बेरीज करू शकतोय. 30 आणि 30 60, 60 70 75 आलं. 75 भागिले 5 एकूण 5 संख्येत 15 5 75, 15 याची सरासरी येते. आपण बेरीज न करता सुद्धा हे उदाहरण सोडवू शकतो. पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा. क्रिकेटच्या एका सामन्यामध्ये 11 फलंदाजांच्या धावांची सरासरी 34 आहे, 34 धावा आहे. त्यापैकी पहिल्या 6 जणांच्या धावांची सरासरी 39 धावा आहे, तर उरलेल्या खेळाडूंच्या धावांची सरासरी किती आहे? आता पहा 6 जणांच्या धावांची सरासरी दिली आपल्याला. राहिले किती? 11 पैकी 6 म्हणजे 5 खेळाडूंच्या धावांची सरासरी काढायची आहे. आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला या क्रिकेटच्या सामन्यात एकूण धावा किती काढल्यात हे काढावं लागेल. तर हे कसं काढायचं आहे आपल्याला? 11 फलंदाजांच्या धावांची सरासरी 34 आहे, म्हणजे 34 गुणिले 11. 11 चौक 44, हातच्याला 4, 11 33, 11 त्रिक 33, 33 आणि 4 37, 374 धावा निघलेत या पूर्ण याच्यामध्ये. यामध्ये पहिल्या 6 जणांनी किती काढल्या? 39च्या सरासरीने किती धावा काढल्या? तर 39 गुणिले 6, 96 54, हातच्याला 5, 6 त्रिक 18, 18 2 20, 20 आणि 3 23, 234 धावा काढलेल्या आहेत. एकूण धावा 374, पहिल्या 6 जणांनी काढल्या 234. मग राहिल्या 5 जणांनी किती काढल्या पहा, वजाबाकी करा. 374 वजा 234, 4मधून 4 गेले 0, 7मधून 3 गेले 4 आणि 3मधून 2 गेले 1, 140 आल्या. आता 140 धावा ह्या 5 जणांनी काढल्यात, उर्वरित 5 जणांनी. मग सरासरी किती आली? 140 भागिले 5, 5 दोन्ही 10, हातच्याला 4, वरतून घेतले 0, 5 40, तर धावांची संख्या 28 आली. सरासरी धावांची संख्या 28 आली. पर्याय क्रमांक हे आपले बरोबर उत्तर आहे. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं. खूप सोपी आहे उदाहरणं आहेत. लक्षपूर्वक पहा आणि परीक्षेमध्ये बरोबर सोडवा. प्रश्न क्रमांक 13 पहा. विराटने खेळलेल्या 5 क्रिकेट सामन्यांची सरासरी 75 असून पहिल्या 2 सामन्यात सरासरी 75 धावा केल्या, तर शेवटच्या 2 सामन्यात 86 धावा केल्या, सरासरी 86 धावा केल्या.
तर त्याने तिसऱ्या सामन्यात किती धावा केल्या असतील. आपल्याला काय दिलं आहे पहा, 5 क्रिकेट सामन्यांची विराटची सरासरी दिली आहे. पहिल्या 2 सामन्यातले सरासरी धावा दिलेत आणि शेवटच्या 2 सामन्यातले सरासरी धावा दिलेत आणि विचारलेत आपल्याला तिसऱ्या सामन्यात किती धावा केल्या असतील. आता पहा, सरासरी दिले 5 सामन्यांची, याचा अर्थ 5 क्रिकेटच्या सामन्यामध्ये त्यांनी एकूण किती धावा केल्या हे काढता येईल आपल्याला. 75 गुणिले 5, 5 5 25, 7 2, 7 5 35 आणि 2 37, 375 धावा केल्या एकूण 5 सामन्यामध्ये. त्यापैकी पहिल्या 2 सामन्यामध्ये 75च्या सरासरीने किती केल्या, तर 75 दोन्ही गुणिले 2, 5 दोन्ही 10, 7 दोन्ही 14 15, 150 धावा केल्या. आणि शेवटच्या 2 सामन्यामध्ये सरासरी 86ने किती धावा केल्या पहा, 86 गुणिले 2, 6 दोन्ही 12, 8 1, 8 दोन्ही 16 17, 172 धावा केल्या. मग 5 सामन्यामधील 4 सामन्यामध्ये असलेल्या धावा आपल्याला मिळाल्या. किती मिळाल्या पहा, 150 अधिक 172, 2 7 आणि 5 12, 8 1, 322 धावा मिळाल्या. एकूण 375 केले द्या. मग आपल्याला काय करावं लागेल पहा, 375 वजा 322, 5मधून 2 गेले 3, 7मधून 2 गेले 5, 0. तर तिसऱ्या सामन्यामध्ये विराटने किती धावा केलेत, 53 धावा केलेत. पर्याय क्रमांक किती बरोबर आहे पहा, पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. लक्षात सर्वांच्या. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतोय. प्रश्न क्रमांक 14 पहा, 5 संख्यांची सरासरी 63 आहे. त्यातील एक संख्या कमी केल्याने उरलेल्या संख्यांची सरासरी 65 झाली, तर कमी केलेली संख्या कोणती. काय दिले बा आपल्याला या प्रश्नामध्ये, 5 संख्यांची सरासरी दिली 63, त्यातून एक संख्या कमी केली की सरासरी 65 होते, तर कमी केलेली संख्या कोणती आहे. पहा, सोडूया आपण. 5 संख्येची सरासरी 63 आहे, म्हणजे 5 संख्येची बेरीज आपल्याला लक्षात येईल. 63 गुणिले 5, 5 3 15, 7 1 6 35 आणि 31, 315 आहे. आता एक संख्या कमी केली की सरासरी 65 होते, म्हणजे 65 सरासरी 4 संख्यांची आहे, म्हणजे 65 गुणिले 4, 4 25, 2 6 24, 24 2 26, 260 झाली. मग आता कमी केलेली संख्या काढायची असेल तर आपल्याला 315मधून 260 वजा करावं लागेल. 5मधून 0 गेले 5, उसना घ्यावा लागेल 2, 11, 6 आणि 5 11, 0. तर कमी केलेली संख्या ही 55 असणार आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्ष सर्वांच्या पहा. प्रश्न क्रमांक 15 पहा, 16च्या पाड्यातील पहिल्या 8 संख्यांची सरासरी किती आहे. आता 16चा पाडा आपल्याला आला पाहिजे, येतो सर्वांना. 16चा पाडा पहा, पहिल्या 8 संख्यांची सरासरी आहे. 16चा पाडा 16 1 16, 16 2 32, 16 3 48, 16 4 64, 16 5 80, 16 6 96, 16 7 112, 16 8 16 8 128 झालं. ह्या 16च्या पटीतल्या पहिल्या 8 संख्या येत्या. आता 8 संख्यांची सरासरी काढायची. जर 8 संख्या म्हणजे समसंख्या येत्या, यांची सरासरी आपल्याला काढता येणार नाही आहे. सरासरी काढायची असेल तर 8 संख्यांची बेरीज करावी लागेल. 16 अधिक 32 अधिक 48 अधिक 64 अधिक 80 अधिक 96 अधिक 112 अधिक 128 करावं लागेल. परंतु असं करण्यापेक्षा मधल्या 2 संख्या कोणत्या आहेत पहा, 64 आणि 80 आहे. मधल्या 2 कशा, आता इकडे 3 आल्या आणि डाव्या बाजूला 3, उजव्या बाजूला 3. या 2 संख्यांची बेरीज करा. 64 अधिक 80 भागिले 2 करा. 4 8 आणि 6 14 भागिले 2, बे 7 14 आणि बे 2 4, तर 72 यांची सरासरी येते. म्हणजे आपण मोठीच्या मोठी बेरीज करण्यापेक्षा या पद्धतीनं पण आपण हे उदाहरण सोडू शकतो. लक्ष सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 16 पहा, रमेशला मराठी विषयात 82 गुण, हिंदी विषयात 80 गुण, इंग्रजी विषयात 78 गुण मिळाले आणि गणित विषयामध्ये 90 गुण मिळाले. समाजशास्त्र विषयात 70 गुण मिळाले. सर्व विषयांचा पेपर हा 100 गुणांचा होता, तर रामला सरासरी गुण किती मिळाले. आता का दिलं आहे काय आपल्याला पहा उदाहरणामध्ये, मराठी विषयाचे गुण दिलेत, हिंदी विषयाचे गुण दिलेत, इंग्रजी विषयाचे गुण दिलेत, गणित विषयाचे आणि समाजशास्त्र विषयाचे गुण दिलेत. आता आणि सर्व पेपर 100 गुणांचा होता असं पण दिलं आहे आपल्या उदाहरणामध्ये. पहा, मराठीचे 82 गुण, हिंदीचे 80 गुण, इंग्रजीचे 78, गणिताचे 90 आणि समाजशास्त्र 70, यांची बेरीज करा. 8 आणि 2 10ला 0, 8च्याला 1, 8 1 8 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45 40, 400 बेची बेरीज 400 आली.
कशी केली पहा मी 8 1 8 8 2 16 7 1 8 8 3 24 ह्या 9 मधला एक दिला इथं 8 झाला आणि हा एक 8 आला म्हणजे 8 पंचे 40 आलं. यांची बेरीज 400 आली. 400 भागिले किती आहेत एकूण संख्या या 1 2 3 4 5 भागिले 5 करा 45 500 तर सरासरी 80 गुण मिळाले. पर्याय क्रमांक बी आहे. इथं प्रत्येक पेपर हा 100 गुणांचा आहे. याचा काही उपयोग आपल्याला उदाहरणामध्ये होणार नाही आहे. टक्केवारी काढण्यासाठी मात्र याचा उपयोग 100% होतोय पहा. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतोय. प्रश्न क्रमांक 17 पहा. क्रमगत 8 विषम संख्यांची सरासरी 14 आहे. तर त्यापैकी सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? आता प्रश्न विचारलाय सर्वात लहान संख्या मोठ्या संख्येच्या किती पट आहे? तर त्या दोन संख्या सुरुवातीला काढून घ्याव्या लागतील. उदाहरणामध्ये दिले आपल्याला क्रमगत 8 विषम संख्येची सरासरी 14 दिलेली आहे. सरासरी म्हणजे काय तर ती मिडलची संख्या 14. आता 8 क्रमवार विषम संख्या आहेत याचा अर्थ काय झाला पहा. ह्या 14च्या उजवीकडे विषम संख्या 4 आहेत आणि डावीकडे 4 आहेत. कोणते आहेत मग पहा 15 17 19 आणि 21 आणि 14च्या डावीकडे कोणते आहेत 13 11 9 आणि 7. एकूण किती झाल्या 1 2 3 4 5 6 7 8 विषम संख्या झाल्या आणि याची सरासरी 14 आहे. तुम्ही जर करून पाहिलं तर तुम्हाला 14 सरासरी या ठिकाणी असलेली पाहायला मिळेल. प्रश्न काय विचारले आपल्याला सर्वात लहान संख्या ही सर्वात मोठ्या संख्येच्या किती पट आहे? तर सर्वात लहान संख्या 7 आहे आणि सर्वात मोठी संख्या 21 आहे. म्हणजे 7/21 करावं लागेल. 7 1 7 7 1 21 1/3 पट. पर्याय क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 18 पहा. ए संख्येची सरासरी 10 आहे. त्यापैकी एक संख्या 10 आहे. तर ही संख्या सोडून उरलेल्या संख्यांची सरासरी किती आहे? ए पर्याय दिला ए वजा 10/10, बी दिलाय 10 वजा 10/9, सी दिलाय 10 वजा 10 वजा 9, डी दिलाय 10 वजा 10 आपण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने करूया. काय दिलंय त्यांनी ए या संख्येची सरासरी 10 आहे. म्हणजे काय आलं पहा यांचा गुणाकार 10 आला. त्यापैकी एक संख्या ही 10 आहे. एक संख्या 10 आहे म्हणजे यातून आपल्याला 10 वजा करायचं आहे. एक संख्या 10 आहे. ही संख्या सोडून उरलेल्या संख्यांची सरासरी एकूण ए संख्या आहे त्या. मग उरलेल्या संख्या किती आल्या सरासरी काढायची असेल तर ए वजा 1 आलं. म्हणजे हे उदाहरण सोडवायचं असेल तर आपल्याला या पद्धतीने सोडवावं लागेल 10 वजा 10 वजा 1. पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 19 पहा. कोमल व महेश यांच्याजवळ सरासरी 80 रुपये आहेत. काय काय दिले आपण अंडरलाईन करूया. कोमल आणि महेश यांच्याकडे सरासरी 80 रुपये आहेत. महेश आणि सुनीता यांच्याकडे एकूण सरासरी 100 रुपये आहेत. कोमल आणि सुनीता यांच्याकडे सरासरी 200 सरासरी नाही यांच्याकडे 210 रुपये आहेत. तर कोमल महेश आणि सुनीता या तिघांजवळ असणाऱ्या रकमेची सरासरी आपल्याला विचारलेली आहे. आता सरासरी काढायची असेल तर आपल्याला कोमलजवळ असणारी रक्कम महेशजवळ असणारी रक्कम आणि सुनीतजवळ असलेली रक्कम काढावं लागेल. मग हे उदाहरण सोडवावं लागेल पहा. आपल्याला कोमल अधिक महेश यांच्याकडे किती रक्कम आहे सरासरी 80 रुपये. सरासरी 80 म्हणजे 80 गुणिले 2 कारण हे दोघं जण आहेत 160 रुपये आहेत. त्यानंतर महेश आणि सुनीता महेश अधिक सुनीता यांच्याकडे किती रक्कम आहे सरासरी 100 आहे म्हणजे 200 रुपये यांच्याकडे आहेत. आणि कोमल आणि सुनीता यांच्याकडे 200 आहेत. तिथं काय सरासरी दिली नाही म्हणून कोमल अधिक सुनीता बरोबर 210 रुपये. इथपर्यंत काय अडचण आहे का पहा. मग इथं या सर्वांची आपल्या बेरीज करावं लागेल म्हणजे आपल्याला कोमल महेश आणि सुनीताकडे असलेली रक्कम मिळेल. या ठिकाणी जर पाहिलं आपण कोमल हे 2 वेळा आलेलं आहे. कोमल 2 वेळा आलेला आहे. महेश 2दा आलेला आहे आणि सुनीता सुद्धा 2दा आलेला आहे. म्हणजे आपलं समीकरण काय तयार होईल पहा 2 कंसामध्ये कोमल किंवा आपण सविस्तर लिहूया 2 महेश अधिक 2 कोमल अधिक 2 सुनीता बरोबर 160 अधिक 200 अधिक 210. 2 कॉमन आहे बाजूला काढा. कंसामध्ये आलं महेश अधिक कोमल
अधिक सुनीता बरोबर यांची बेरीज करा. बेरीज उभ्या पद्धतीने मांडून करून घ्या. 160 200 360 झालं अधिक 210 570 होते का पहा. 6 आणि 1 7 2 2 570 झालं 570. आता हे 2 या ठिकाणी काय आहे पहा. हे 2 गुणिले हे उजवीकडे गेल्यानंतर भागिले होईल. मग काय आलं महेश अधिक कोमल अधिक सुनीता बरोबर 570 भागिले 2 बेदोनी 4 1 राहिलं 17 82 16 1 राहिलं 2पंचे 10 285 आलं. बेदोनी 4 1 17 82 16 1 2पंचे 10 285 आलं. मग पहा आता महेश अधिक कोमल अधिक सुनीता बरोबर 285 आलं. याच्यामध्ये आपल्याला कोमल आणि महेशकडे असणारी रक्कम माहीत आहे. कोमल आणि महेशकडे किती आहे पहा 160 160 अधिक सुनीता बरोबर 285. मग याच्यावरून आपल्याला काय मिळेल पहा. सुनीताकडे असलेली रक्कम मिळेल. सुनीताकडे असलेली रक्कम बरोबर 285 वजा 160. 5मधून 0 गेले 5 8मधून 6 गेले 2 2मधून 1 गेले 125 रुपये आले. याच पद्धतीनं आपल्याला महेशकडे असलेली रक्कम जर काढायची असेल तर कोमल आणि सुनीताकडे मिळून किती आहे पहा 210 आहे. कोमल आणि सुनीताकडे 210 आहे. म्हणजे महेशकडची रक्कम अधिक 210 बरोबर 285. मग महेशकडची रक्कम बरोबर 285 वजा 210 5 7 0 75 रुपये आले. आता राहिलं कुणाची पहा. आता कोमलकडची रक्कम काढायची आहे. कोमलकडची रक्कम काढताना आपल्या महेश आणि सुनीताची रक्कम याच्यामध्ये टाकावी लागेल. म्हणून कोमलची रक्कम अधिक महेश आणि सुनीताकडे 200 रुपये बरोबर 285. मग कोमलकडची रक्कम बरोबर 285 वजा 200 बरोबर 85 रुपये. आता आपल्याला तिघांकडे असणारी रक्कम मिळाली. महेशकडे किती आहे पहा 75. आता तिघाकडे असणारी रक्कम मिळाली पहा. किती मिळाले महेशकडे 75 रुपये अधिक कोमलकडे 85 रुपये आहेत अधिक आणि सुनीताकडे 125 रुपये आहेत. यांची बेरीज करा. 5 त्रिक 15 5 हातचे 1 8 आणि 1 9 9 7 16 16 2 18 हातचे 1 285 रुपये आले. आता 285 आले. 285 सरासरी काढायचे. 285 भागिले 3 3 9 27 आणि 3 5 15 तर सरासरी 95 आली. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे पहा. या पद्धतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. समजून घ्या आणि या पद्धतीनं सोडवा. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 20 म्हणजे शेवटचा या व्हिडिओमधला. एका कुटुंबातील 4 मुलांच्या वयांची सरासरी 16 वर्षे. जर त्यांच्या वयात प्रत्येकी 4 वर्षाचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती असेल. काय दिले पहा. 4 मुलांच्या वयांची सरासरी 16 वर्षे दिले आणि प्रत्येक मुलामध्ये 4 वर्षाचा फरक आहे. तर सर्वात लहान मुलाचं वय विचारलं आहे. आता 4 मुलांची सरासरी वय 16 आहे. म्हणजे 16 गुणिले 4 16 चोक 64 64 वर्ष वयांची बेरीज आहे चौघांची. त्यांनी काय दिलं आपल्याला सर्वात लहान मुलांचं वय विचारलं आहे. जर सर्वात लहान मुलाचं वय x घेतलं तर दुसऱ्या मुलाचं वय x अधिक 4 आलं. तिसऱ्याचं x अधिक 8 आलं आणि चौथ्याचं x अधिक 12 आलं. आता यांची बेरीज 64 आहे. मांडून घ्या. x अधिक 4 अधिक x अधिक 8 अधिक x अधिक 12 बरोबर 64. 1 2 3 4 4x अधिक 8 आणि 4 12 12 आणि 12 24 बरोबर 64. 4x बरोबर 64 वजा 24 4x बरोबर 40 आलं. x बरोबर 40 भागिले 4 4 1 4 4 0 0 x बरोबर 10 वर्ष म्हणजे लहान मुलाचं वय वर्ष 10 वर्ष आलं. पर्याय क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे. आपण 4ही मुलांचे वय काढूया. बघा पहिल्याचं 10 आलं. दुसरा किती येणार आहे त्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. अधिक 14 म्हणजे 14 पुन्हा 18 आणि शेवटचा चौथा 22 वर्षाचा असणार आहे. मग आपण जर यांची बेरीज केली 10 अधिक 14 अधिक 18 अधिक 22 तर आपल्याला यांची 64 वर्ष वयाची बेरीज मिळेल. लक्षात सर्वांच्या. या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे.
पहा 1 ते 20मध्ये आपण सरासरीची उदाहरणं सोडवलेत. मला नक्की खात्री आहे आपणा सर्वांना ती नक्की आवडली असतील. आवडल्यास नक्की लाईक करा. आपल्या मित्रांना शेअर करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही माझा हर्षद ऑनलाईन एज्युकेशन हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. थँक्यू.